अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते, तर 2024 या वर्षी वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे आणि ही तिथी शनिवारी 11 मे रोजी मध्यरात्री 2:50 पर्यंत राहणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी असणार आहे. यावर्षी अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:33 ते दुपारी 12:18 तर जवळपास 6 तासांचा शुभ मुहूर्त पूजेसाठी आपल्याला मिळणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. तर वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तर या दिवशी आपण घरामध्ये पूजाविधी कशी करायची, त्याचबरोबर पूजेमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. तर या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात. स्त्रिया आपल्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. या दिवशी काही सोप्या पद्धतीने पूजा करून आपण देवांना प्रसन्न करू शकतो. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नानादी करून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपण पूजा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी देवघरातील पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे. सर्वप्रथम तेथील जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला चौरंग मांडायचा आहे. चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. नंतर चौरंगावरती पिवळं वस्त्र अंथरून आपल्याला त्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा असा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. डाव्या हाताने पळीमध्ये पाणी घेऊन ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणं आवश्यक असतं. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर संकल्प न घेतल्याने पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते. त्यामुळे दररोजच्या पूजेमध्येही पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असे नाव घेत किंवा जप करत आपल्याला हे पाणी 3 वेळा ग्रहण करायचं आहे आणि 4थ्या वेळेस आपल्याला ताम्हणामध्ये परत सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपण अक्षदांचं आसन देऊन आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहून घेऊयात. अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करणार आहोत. तर विड्याची 2-2 जोड पानं घ्यायची आहेत आणि याच्यावरती आपल्याला देवाची स्थापना करायची आहे. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहोत. त्याआधी कलशाची स्थापना करून घेऊयात. एक तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 फूल हे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर विड्याची किंवा आंब्याची 5 पानं घ्यायची आहेत आणि ती अशा पद्धतीने कलशावरती ठेवायची आहेत. आपण देवघरामध्ये जो मंगल कलश ठेवतो तोही आपण देवघरामध्येच ठेवायचा आहे, पण पूजेमध्ये आपल्याला असा एक कलश ठेवायचा आहे. तर थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून या कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. त्याच्यावरती एक श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळालाही आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत. फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कलशाची मांडणी आपण केलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया. तर एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. तुमच्याकडे जरी मूर्ती नसेल आणि सुपारीची सुद्धा तुम्ही गणपती बाप्पा म्हणून इथे पूजा करू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पंचामृताने आपण गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घेणार आहोत.
ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर चंदन आणि हळद मिश्रित पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर अजून एकदा स्वच्छ पाण्याने आपण गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घेऊयात. मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर अक्षदांवरती आपण मूर्तीची इथे स्थापना केलेली आहे. गणपती बाप्पांना चंदन, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचीही अशी अभिषेक पूजा करून घ्यायची आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माता लक्ष्मीचाही अभिषेक करून झालेला आहे. मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना आपल्याला विड्यांच्या जोडपानावरती करायची आहे. माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, चंदन व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि माता लक्ष्मीचीही अशा पद्धतीने आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर कुबेर मूर्ती असेल तर कुबेर मूर्तीचीही पूजा तुम्ही इथे करू शकता. कुबेर मूर्तीवरतीही मी असा अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर या दिवशी न विसरता आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची छान अशी पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म झाला. या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. तर हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला, अन्नाची देवता यांचा जन्मदिवस देखील मानला जातो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारघर भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. त्यानंतर इथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो मी फोटो ठेवलेला आहे तो स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला चंदन आणि हळदी कुंकू आपण लावून घेणार आहोत. फुलांचा हार आपल्याला फोटोला घालून घ्यायचा आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. तर सोने चांदीच्या खरेदीने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पण या महागाईच्या काळामध्ये प्रत्येकालाच सोनं खरेदी करता येत नाही. तर या शुभ दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इतर काही वस्तूंची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामध्ये येतं ते म्हणजे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आणा आणि जिथे पूजा करायची आहे तिथं ठेवायचं आहे. असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास तुमच्या घरात नक्कीच राहील. तर श्रीयंत्र खरेदी करा आणि या दिवशी म्हणजे अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारी तुम्ही नक्कीच श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. शुक्रवारी माता लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करायची आहे. श्रीयंत्राची स्थापना झाल्यावरती त्याची रोज आपण पूजा करायची आहे. देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर मन शांत करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यासाठी देखील हे महत्त्वाचं आहे. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर घरामध्ये सुख शांतीच्या भावनेने करा. तर या दिवशी श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा आपण पाठ करायचा आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तूची आपल्याला इथे मांडणी करायची आहे. तर कवड्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केली नसेल तर तुम्ही कवड्या नक्कीच खरेदी करू शकता. देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात गुंडाळून त्या आपण कपाटात ठेवणार आहोत. इथे पहा माझ्याकडे एक असं चांदीचं नाणंही आहे. तेही मी पूजेमध्ये मांडलेलं आहे. त्याचबरोबर अशी नाणी आपल्या घरामध्ये असतात ती एका वाटीमध्ये घ्यायची आहेत आणि त्या नाण्यांचीही पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये मातीची घागर किंवा माठ ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते असं मानलं जातं. तर इथे पहा या दिवशी आपल्याला पूजेमध्ये अक्षय पात्र न विसरता ठेवायचं आहे. इथे अक्षदांचं आसन ठेवून मी एक मातीचं भांडं म्हणजे हे अक्षय पात्र आहे त्याच्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहे. त्याच्यावरती एक सुपारी ठेवलेली आहे. त्याची आपण हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्याला जसं आपल्याला सजवता येईल त्या पद्धतीने आपल्याला या अक्षय पात्राला सजवायचं आहे. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न कधीच संपत नसे. पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही.
हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता. तर या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवरती चिरंजीवी राहिले. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. तर या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते. या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. तर या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारेवरती या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. तर या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी त्यांना दान केली होती. तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूंना तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण करायचं आहे. सर्व पूजाविधी पूर्ण केल्यानंतर देवांची अगरबत्ती लावून धूप दीप दाखवून आरती आपल्याला करायची आहे. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केली जाते आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा चिंच गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केलं जातं. या दिवशी फळं भांडी कपडे जमीन पाण्याने भरलेले घडे पंखे तांदूळ मीठ तूप खरबूज साखर हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे चांगले मानले जाते. तर या दिवशी विष्णू सहस्रनामाचा आपल्याला जप करायचा आहे. सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि श्रद्धापूर्वक आरती करायची आहे. मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून ठेवायचं आहे. त्यावर खरबूज ठेवायचा आहे किंवा आंबा ठेवायचा आहे आणि पूजा केल्यानंतर सवासणीला याचे दान द्यायचं आहे. या व्यतिरिक्त या दिवशी शुभ संयोग आहे. त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या दिवशी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव ऋषी पितरांसाठी ब्रह्मद यज्ञ पिंडदान आणि अन्नदान करायचं आहे. या दिवशी पाण्याचं मटके दान करावे. तसेच या तिथीला जव गहू सातू तांदूळ मातीचे मडके फळ दान करणे शुभ ठरतं. तर या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान करायचं आहे. अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते. याने पूर्वी केलेले पाप कमी होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. तर या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणं देखील शुभ ठरतं. कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे दान पुण्य करावे. आणि कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. चैत्रात बसलेल्या गौरीचे या दिवशी विसर्जन करायचे असते. तर त्यानिमित्ताने स्त्रिया हळदी कुंकू करतात. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करायचं आहे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात करतात. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असंही सांगितलं जातं. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी पूजा करायची आहे. आणि तुमच्या देवघरामध्ये जर काही गोष्टी किंवा काही वस्तू नसतील जसं की श्रीयंत्र असतील गजांतलक्ष्मी असतील कवड्या असतील माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुबेर मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही या मूर्तींची नक्कीच खरेदी करू शकता. ते अत्यंत शुभ मानलं जातं. यापूर्वीच मी याबद्दलचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख नसेल तरी तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची खरेदी नक्कीच करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.